नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ तुषारच्या या नवीन एपिसोडमध्ये आज आपण ओंकारेश्वर येथील श्री गजानन महाराज संस्थानाच्या भक्त निवासाबद्दल माहिती घेणार आहोत. ओंकारेश्वरच्या मेन रस्त्यावरून आतमध्ये प्रवेश केल्यावरती आपल्याला या भक्त निवासाकडे जाण्याचा मार्ग मिळतो. या मुख्य चौकापासून आपल्याला डावीकडे वळायचे आहे आणि हा सरळ रस्ता आपल्याला ओंकारेश्वर मंदिर तसेच गजानन महाराज संस्थानाच्या भक्त निवासाकडे घेऊन जातो. आपण बघू शकता हे भक्त निवास ओंकारेश्वरच्या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणीच आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या पार्किंग करता भरपूर अशी जागा आहे, ज्या ठिकाणी आपण निशुल्क पार्किंग करू शकता. भक्त निवासाच्या आतल्या बाजूला कुठल्याही प्रकारची पार्किंग व्यवस्था नाही, त्यामुळे आपल्याला आपली वाहने या रस्त्यावरील पार्किंगच्या ठिकाणीच ठेवावी लागतील. आपण आता भक्त निवासाच्या मुख्य दरवाजाच्या समोर उभे आहोत. येथूनच भक्त निवासाच्या आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे. भक्त निवासामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला असे हे निसर्गरम्य मंदिर तसेच बगीचाचा परिसर पाहायला मिळतो. भक्त निवासामध्ये राहणाऱ्या भक्तांकरिताच फक्त या प्रसादालयामध्ये नाश्ता, चहा, कॉफी तसेच जेवणाची सेवा उपलब्ध आहे. बाहेरील इतर व्यक्तींना या ठिकाणी नाश्ता तसेच जेवण उपलब्ध नाही. फक्त जे भक्त या भक्त निवासामध्ये राहत असतील त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी जो वेळ दिलेला आहे त्या वेळेचे काटेकोरपणे या ठिकाणी पालन केले जाते. त्यामुळे आपल्याला नाश्ता, चहा तसेच जेवणाचा या ठिकाणी लाभ घ्यायचा असेल तर या फोटोमध्ये दिलेल्या वेळेनुसारच आपल्याला या ठिकाणी चहा किंवा नाश्ता उपलब्ध होईल. इतर वेळी हे या ठिकाणी उपलब्ध होणार नाही, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. या प्रसादालयामध्ये मिळणारा नाश्ता, चहा तसेच जेवण हे अत्यल्प दरामध्ये आहेत. आपल्याला या ठिकाणी एक कुपन काउंटर आहे, ज्या कुपन काउंटरवरती आपल्या रूमची स्लिप किंवा रूमची चावी आपण दाखवली असता त्या ठिकाणी नोंदणी करून आपल्याला जेवण, नाश्त्यासाठीचे कुपन मिळू शकतात. नाश्ता, चहा, कॉफी हे लिमिटेड आहे. तसेच जेवण आपण कितीही करू शकतो. जेवणाचा दर सध्या 35 रुपये प्रति व्यक्ती असा आहे. जेवण अत्यंत उत्तम दर्जाचे असून जेवणामध्ये भाजी, वरण, पोळ्या, भात, कढी तसेच एक गोड पदार्थ सुद्धा असतो. प्रसादालयाच्या आतल्या बाजूला भोजनाकरता बसायची उत्तम अशी व्यवस्था आहे. आपण बघू शकता आपल्या पुढे हे एक तिकीट काउंटर आहे, ज्या ठिकाणी आपण कुपन घेऊन प्रसादालयामधील जेवण, चहा तसेच नाश्त्याचा आनंद घेऊ शकता. आपल्यासमोर हे
4 क्रमांकाचे भक्तनिवास आहे। असे या परिसरामध्ये 1, 2, 3, 4 अशा क्रमांकाचे एकूण 4 भक्तनिवास आहेत। या भक्तनिवासामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रूम्स आहे। सिंगल, डबल, 4 बेड आणि डॉर्मेटरी सुद्धा उपलब्ध आहे। राहण्याची उत्तम व्यवस्था या ठिकाणी असल्यामुळे शक्यतोवर भक्त मंडळी इतर हॉटेलमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी न राहता याच भक्त निवासामध्ये राहतात। मुख्य दरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला हा नोंदणी विभाग या ठिकाणी दिसतो। या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला जाऊन रूम अवेलेबल आहे यासाठी चौकशी करावी लागते। त्याकरिता आपल्याकडे आपले ओरिजिनल आधार कार्ड किंवा आधार कार्डची झेरॉक्स असणे आवश्यक आहे। या ठिकाणी आपण गेले असता त्या ठिकाणी आपली रूम संबंधी चौकशी करून आपण नोंदणी करू शकता। गर्दी जास्त असेल अशा वेळी आपल्याला रांगेमध्ये उभे राहून आपल्या नंबरनुसार आतमध्ये बोलावण्यात येतं आणि ज्यावेळी ती रूम अवेलेबल असेल त्या हिशोबाने आपल्याला तेथील रूम अलॉट केलेली जाते। या ठिकाणावरील जी रूम आपण घेतो ती आपल्याला 24 तासासाठीच दिल्या जाते। 24 तासानंतर आपल्याला ती रूम सोडावी लागते। या ठिकाणी रूम ही ऑफलाईन पद्धतीनेच मिळते। कुठल्याही प्रकारची ऑनलाईन बुकिंगची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली नाही। त्यामुळे आपण त्या ठिकाणी पोहोचले असता सर्वप्रथम या ठिकाणी नोंदणी करून आपली रूम मिळवावी। त्यानंतर दर्शनाकरता जाण्यासाठी आपण इथूनच जाऊ शकतो। नोंदणी विभागामध्ये असणारे कर्मचारी हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात। आपण बघू शकता अत्यंत अल्प दरामध्ये या ठिकाणी रूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे। येथे 4 प्रकारच्या भक्तनिवासाची सुविधा उपलब्ध आहे। आपण आपल्या सोयीनुसार किंवा ज्यावेळी गर्दी जास्त असेल त्यावेळी ज्या प्रकारच्या रूम्स अवेलेबल असतील त्या प्रकारच्या रूम्स आपल्याला देण्यात येतात। भक्तनिवासामधील खोल्या अत्यंत स्वच्छ आहेत आणि त्या ठिकाणी सर्व प्रकारची स्वच्छता ठेवल्या जाते। भक्तनिवासामधील प्रत्येक फ्लोअरवरती पिण्याच्या पाण्याकरिता फिल्टर लावलेले आहे। तसेच आंघोळीच्या पाण्याकरिता सकाळी 5:30 ते 8 यावेळी गरम पाणी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येतात। या ठिकाणाच्या वेळांची आपण मुख्यतः नोंद घ्यावी, कारण या वेळांच्या व्यतिरिक्त इतर वेळी आपल्याला या सुविधांचा लाभ होऊ शकणार नाही। त्यामुळे गरम पाणी फक्त सकाळी 5:30 ते 8 या दरम्यानच आपल्याला मिळेल। रूममधील बेड, बेडशीट तसेच रूम ही खूप चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यात येते। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा घाणवास किंवा इतर घाणेरड्या गोष्टी या रूममध्ये आढळत नाहीत। प्रत्येक रूमला अटॅच लॅट्रिन आणि बाथरूम पण आहे। आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तींच्या हिशोबाने आपण
एक बेड, डबल बेड, ट्रिपल बेड आणि डॉर्मेंटरी यासारख्या खोल्यांच्या सुविधाचा लाभ घेऊ शकता. ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये आरतीच्या कुठल्या वेळ आहेत ते या पुढील फोटोमध्ये दिलेल्या आहेत. तर मंदिरात जाण्यापूर्वी या सगळ्या वेळ आपण एक वेळा व्हिडिओ पॉज करून पूर्णपणे वाचून घ्याव्यात, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही. या भक्त निवासापासून ओंकारेश्वर मंदिर खूप जवळ आहे. आपण पायी पण चालत जाऊ शकता. असा हा भक्त निवासाचा परिसर सुंदर, मनमोहक आणि भक्तिभावाने परिपूर्ण असा आहे. इथपर्यंत आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार.